नमस्कार मंडळी, नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। मागच्या काही व्हिडिओज नंतर मला लक्षात आलं की केक जेल आणि केक कॉन्सन्ट्रेट बद्दल खूप सारे प्रश्न विचारले गेले होते। त्याच्याबद्दल माहिती देण्यासाठी आज मी हा व्हिडिओ बनवते। अंड्याचा वापर करून जेव्हा आपण केक बेस बनवतो तेव्हा अंड्याचं जे काम असतं ते असतं की इमल्सिफिकेशन करणं, त्यानंतर स्टॅबिलायझर म्हणून ते यूज होतं आणि अंड्याचा जो पांढरा भाग असतो त्याच्याने त्याच्यामध्ये एअर बबल्स क्रिएट होतात, ज्यामुळे फायनल प्रोडक्ट आपल्याला जे मिळतं केक स्पॉन्ज तो फुललेला व्यवस्थित आणि त्याची जाळी खूप चांगली तयार झालेली असते। इमल्सिफिकेशन म्हणजे काय तर दोन असे पदार्थ जे आपल्याला व्यवस्थित मिश्रण त्यांचं करता येत नाही खूप इझिली, ते जेव्हा त्याची एक प्रोसेस असते ते मिक्स करण्याचं त्याला इमल्सिफिकेशन असं म्हणतात। तर तुम्ही जेव्हा पाणी आणि तेल एकत्र मिक्स करणार आहात तर त्याच्यासाठी काहीतरी असं एक एजंट असावं लागतं जे ती प्रोसेस सोपी करतं आणि लवकर त्यांचं मिश्रण करून घेतं। हे काम आपल्याला अंड्या थ्रू अचीव करता येतं। पण जेव्हा आपण एगलेस केक बनवतोय तर एगलेस केक मध्ये काय होतं की आपण बेकिंग पावडर, बेकिंग सोडा जेव्हा वापरतो ते खूप बेसिक लिव्हनिंग एजंट्स आहेत, पण त्याच्यामध्ये इमल्सिफिकेशन खूप चांगल्या पद्धतीने होत नाही। तर केक जेल असा पदार्थ आहे जो आपल्याला अंड्याच्याही केकमध्ये वापरता येतो आणि बिना अंड्याच्या केकमध्ये वापरता येतो। केक जेलमुळे केक सॉफ्ट होतो, त्यानंतर त्याचं स्टॅबिलायझर म्हणूनही वापर होत असल्यामुळे त्याची शेल्फ लाईफ थोडी चांगली वाढते आणि केक सॉफ्ट झाल्यामुळे अंड जरी असलं त्याच्यामध्ये तरी सुद्धा त्याची जाळी खूप चांगली पडते आणि केक थोडासा जास्त फुलून येतो। जर तुमचा केक पूर्णपणे एगलेस बनणार असेल तर केक कॉन्सन्ट्रेट त्याच्यामध्ये मोस्टली वापरलं जातं, पण माझा अनुभव असा आहे की केक कॉन्सन्ट्रेट फक्त एकट्याने वापरल्यावर केक जेल नसेल तर तो सॉफ्ट तितका होत नाही, म्हणून त्याच्यासोबत केक जेल पण वापरायची गरज पडते। आता केक कॉन्सन्ट्रेट म्हणजे काय, तुमचा मैदा असतो, त्यानंतर साखर असते आणि काही बेसिक लिव्हनिंग एजंट्स जे असतात ते तुम्ही एकत्र फाईन पावडर तयार करून आणि ती केकच्या प्रीमिक्स मध्ये तुम्ही ऍड करता आणि ते सेम काम करते इमल्सिफिकेशनचं, त्यानंतर जाळी तयार करते आणि ते पण स्टेबिलायझर म्हणून तुम्हाला वापर होतोय। अंड्याचं रिप्लेसमेंट केक कॉन्सन्ट्रेट आणि केक जेल असू शकतं, पण हे दोन्ही गोष्टी जेव्हा एगलेस केक मध्ये तुम्ही एकत्र वापरताय तेव्हा तुमचा केक सॉफ्टही होतोय, तो जास्त चांगला फुलतोय। त्या स्पॉन्जला तुम्हाला वेट करावं नाही लागत खूप जास्त, कारण तुम्ही खूप जास्त शुगर सिरप वापरू शकत नाही। तुम्हाला तो केक ऑलरेडी मॉइस्ट मिळतोय, तुमचं खूप कमी शुगर सिरप मध्ये काम होतं। एगलेस केक बनवताना तुम्ही प्रीमिक्स वापरत असाल किंवा स्क्रॅच रेसिपी वापरत असाल तर तुम्ही बरेचदा ऑब्झर्व केलं असेल तुमचा केक खूप वेळेस चिकट होतो किंवा त्याचं टेक्स्चर खूप चांगलं आलेलं नसतं। तर ते टेक्स्चर जे आहे ते तुम्ही केक जेल आणि केक कॉन्सन्ट्रेट पासून अचीव करू शकता। केक जेल आणि केक कॉन्सन्ट्रेट वापरण्याचे फायदे मी तुम्हाला सांगते। बऱ्याचदा प्रीमिक्सेस इव्हनली राईज होत नाही, मध्ये सेंटरला एक डोम तयार होतो, त्यामध्ये तुमचं केकचे जे स्पॉन्ज आहे तो वाया जाण्याचे चान्सेस असतात कारण तुम्ही ते इव्हन करण्याचा प्रयत्न करता। पण केक जेल आणि केक कॉन्सन्ट्रेट जेव्हा तुम्ही वापरता तेव्हा केक इव्हनली राईज होतो, तुमचं प्रिपरेशन टाइम कमी होतं, त्यानंतर तुमच्या केकचं टेक्स्चर चांगलं होतं आणि शेल्फ लाईफ वाढते। त्यानंतर तुमचा ड्रायनेस जो केकला येत असतो की कधीतरी तुम्ही केक स्पॉन्ज तयार केलाय तो ठेवलाय तर त्या हवेमुळे ड्रायनेस येतो बऱ्याचदा, तर ते प्रिव्हेंशन होतं, तुमचा केक ड्राय नाही होत कारण त्याच्यामध्ये मॉइश्चर रिटेन करण्याची कॅपॅसिटी असते आणि एक कन्सिस्टंट क्वालिटी आणि टेस्ट तुम्हाला मेंटेन करता येते। केक कॉन्सन्ट्रेट आणि केक जेल जे वापरण्याचं प्रोपोर्शन जे असतं ते मी जे माझ्या बेस रेसिपीजसाठी जे सेट केलंय ते असं आहे की 1 किलोचं जे स्पॉन्जसाठी तुम्ही जितकं प्रीमिक्स घेत असाल त्याच्यामध्ये 10 ग्रॅम केक जेल टाकायचंय आणि 40 ग्रॅम केक कॉन्सन्ट्रेट टाकायचंय। तुम्हाला जर असं वाटत असेल की केक जेल आणि केक कॉन्सन्ट्रेट वापरण्याची गरज नाहीये तर तुम्ही ते नाही वापरलं तरी चालेल, त्याच्याने काही फरक पडत नाही। तुमचा केक व्यवस्थित टेक्स्चर येत असेल तर ते येऊ शकतं। तुम्ही जर होम बेकर असाल आणि तुमच्या रेसिपीमध्ये तुम्ही केक कॉन्सन्ट्रेट आणि केक जेल वापरत नसाल तरी काहीच इश्यू नाहीये, तुमचं प्रीमिक्स किंवा तुमची स्क्रॅच रेसिपी तुम्हाला खूप चांगला रिझल्ट देत असेल तर तुम्ही ती कंटिन्यू करू शकता। पण तुम्हाला जर ट्राय करायचं असेल तर तुम्ही याचे रिझल्ट खूप चांगले येतात, तुम्ही एक ट्राय देऊ शकता। तुम्हाला जर रेसिपी जाणून घ्यायची असेल की केक जेल आणि केक कॉन्सन्ट्रेट कसं वापरायचं रेसिपीमध्ये तर यूट्यूबवर आपले 3 व्हिडिओज ऑलरेडी अपलोड झाले, ज्याच्यामध्ये मी रेड वेल्वेट केक, चॉकलेट स्पॉन्ज केक आणि व्हॅनिला स्पॉन्ज केक याच्या प्रीमिक्स पासून बनलेल्या रेसिपीज अपलोड केल्या आहेत, तुम्ही त्या बघू शकता। आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बरीचशी माहिती मिळाली असेल, ती तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि पुढच्या व्हिडिओसाठी तुम्हाला कुठला टॉपिक हवे हेही मला कमेंटमध्ये कळवा। जय महाराष्ट्र।